शिरून अंदाजे 5 ते 6 लाखाचं नुकसान. सपकाळ कुटुंबीय हतबल. 25 जून रोजी दुपारी 4 वाजेपासून मेहकर तालुक्यातील जाणेफळ येथे पावसाला सुरुवात झाली आणि रात्रभर धुवाधार पाऊस सुरू झाला. अजूनपर्यंत पाऊस सुरू असून जाणेफळ गावालगत गोमधार रस्त्यावरील नाल्याला मोठा पूर आला आणि नितीन हरिभाऊ सपकाळ यांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरलं. घरातील खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्नधान्य, 50 क्विंटल गहू, सोयाबीन, डाळी, तूर पेरणीसाठी आणलेले रासायनिक खताच्या बॅग आणि पुराच्या पाण्यानं संपूर्ण भिजून गेल्या. यामुळे सपकाळ कुटुंबियांचे अंदाजे 5 ते 6 लाखाचं नुकसान झालं. या घराला अनेक जण भेट देऊन हळहळ व्यक्त करून शासनानं त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहेत. या पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं वाहने खोळंबली होती. ही वाहने रस्ता पार करण्यासाठी आणि पायी ये जा करणाऱ्या नागरिकांना हात धरून रस्ता पार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मुरडकर, गणेश सुरजुसे, ASI अरविंद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल DY पाटील यांनी मदत केली. सपकाळ कुटुंबियांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी सपकाळ कुटुंबियांच्या वतीनं गावकरी करत आहेत. मुख्य संपादक गजानन दुतोंडे, बुलढाणा उन्नती.